जरांगेच्या उपोषणाला शरद पवारांनी पहिल्यांदाच दिला जाहीर पाठिंबा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मागणी योग्य असून त्यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे। रत्नागिरी येथे बोलताना शरद पवारांनी जरांगे यांना पाठिंबा देतानाच मराठा आरक्षणालाही आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं। यावेळी इतर लहान घटकांचा समाजाचाही विचार आरक्षणासाठी व्हावा असंही त्यांनी म्हटलंय। एक देश एक निवडणूक याबाबत कायदेशीर मार्ग काढावा लागेल। राज्यात सत्ता आपण हेच आपलं प्रथम ध्येय आहे। महाविकास आघाडीबरोबर शेकाप व अन्य घटक पक्षही सोबत येणार आहेत। सत्ता आल्यावर आम्ही मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळात कोण हे ठरवता येईल असंही ते म्हणाले। तो ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वा, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला। आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।